नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे, पैसे हे मेहनतीने का धर्माने कमवले जातात. खरंच कुतूहलीचा विषय आहे ना. कुतूहल वाटते की खरंच पैसे हे मेहनतीनं फक्त मेहनतीनं कमवले जातात का? तर नाही, खरंच मेहनतीनं पैसे कमवले जात नाही. पैसे मेहनतीनं कमवले जातात, पण त्यासोबत तुम्हाला धर्माने वागावे लागेल. आणि धर्म हा आहे काय? धर्म हा कोणता जात पंथ वगैरे म्हणजे धर्म नाही. धर्म म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू हा धर्म नाही. धर्म हा आहे की एक मुलगा आहे, त्याच्या आई वडिलाप्रती कसा वागण्याचा दृष्टिकोन आहे, तो कसा वागतो. वागणे म्हणजे धर्म आहे. एक पती त्याच्या पत्नीसोबत कसा वागतो, तो म्हणजे धर्म आहे. पतीचा धर्म असतो काय असतो की पत्नीची संपूर्ण जबाबदारी घेणे, तिला काय लागते काय नाही ते बघणे. तुमच्या घरात तुमची पत्नी, तुमची अर्धांगिनी, तिला जर काही लागत असेल, तिला जर काही घ्यायचं असेल, तर ती तुम्हाला पैसे मागत असेल, तर तुम्ही तिला पैसे तर देता, पण तुम्ही तिला 10 गोष्टी सुनवता आणि मग पैसे देतात. ती खरंच मग खुश आहे का? जर घरातली पत्नीच खुश नसेल तर घरात लक्ष्मी येईन का? घरातली लक्ष्मीच खुश असली तर लक्ष्मी येते ना. घरातली लक्ष्मी म्हणजे पत्नी नाही, घरातली आई, बहीण, मुलगी ह्या सगळ्या आनंदी आहेत का? त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे का? जर हे असेल तर पैसे ऑटोमॅटिक येतात. तुम्ही नीतिमत्तेनं वागा, तुम्ही काम करा, त्या कामाला 10 गुणा स्पीड येऊन तुमचं काम ग्रो होईल, पैसे ऑटोमॅटिक येतील. तुम्ही मुलगा, तुम्ही पत्ना, तुम्ही कोणाचा तरी भाऊ आहात, तुम्ही भाऊ या नात्यानं कर्तव्य निभावता का? नाही निभवत ना, तर मग पैसे कसे येतील हो? पैसे एका मार्गाने येतात आणि दुसऱ्या मार्गानं चालले जातात. एखादा माणूस आहे निवांत, तो त्याच्या रस्त्यानं चाललेला असतो, अचानकच तिकडून एखादा ट्रक येतो, एखादी गाडी येते, ती ठोकते आणि ती चालली जाते आणि त्या माणसाला हजारो रुपयाचं, लाखाचं बिल हॉस्पिटलमध्ये द्यावं लागते. कारण की आपल्याला वाटते आपण तर ठीक करतो सगळं, पण आपल्याला माहिती नाही ना. आपल्या जीवनाची स्क्रिप्ट केली आणि सगळ्यासमोर जर बसून पाहायचं म्हणलं तर पाहू शकतो का हो? आपण पण चुका करतो ना. त्याच्यामुळं आपण चुका नाही करायच्या, धर्मानं वागायचं, तेव्हा पैसे येतात. तुम्ही जर लक्ष्मी असाल, तुम्ही जर खरंच लक्ष्मी असले आणि एका घरात शांतता आहे, आनंद आहे, प्रेम आहे आणि दुसऱ्या घरात काय आहे, भांडणं येतं, मोठमोठ्यानं राग आहे, द्वेष आहे, मोठमोठ्यानं भांडणं होते, तर तुम्ही लक्ष्मी या दृष्टीनं कोण्या घरात जासाल? ज्या घरात शांतता आहे, समाधानी, त्याच घरात जासाल ना. त्याच्यामुळं लक्ष्मी ही प्रेमानं येते, आनंदानं येते आणि तुमचा विवेक जागृत असेल तर लक्ष्मी खरंच येते. पैसे खूप येतात हो, खूप साऱ्या लोकांकडे पैसे येतात, पण पैसे टिकून ठेवता येतात का? नाही टिकून ठेवता येत. कारण की पैसे त्याच्याच जवळ राहतात ज्याच्याजवळ त्याचा विवेक जागृत आहे. बिन सत्संग विवेक ना होवे. तुम्ही जर सत्संगानं राहिलं नाही तर तुमचा विवेक जागृत होईल का? नाही होत. त्याच्यासाठी तुम्ही खरंच आणि सरस्वती सरस्वती म्हणजे ही काही देवी नाही आहे. सरस्वती म्हणजे विद्या. तुमची बुद्धी चांगली असेल, तुमचा विवेक चांगला असेल तर सरस्वती जिथे असली तिथे लक्ष्मी येते आणि ती खूप काळासाठी टिकते. लक्ष्मी उभीच असते, पण मग ती सरस्वतीजवळ गेली की ती बसते. त्याच्यामुळं तुमचं घर समृद्ध होईल. तुम्ही चांगले कर्म करा, नीतीनं धर्माने वागा. धर्मानं नीतीनं जर राहिलं तर खरंच तुम्ही जे कमवता ना, तुमचा बिझनेस किंवा तुमचा स्टार्टअप काही असो, त्याच्यात ऑटोमॅटिक ग्रोथ होते आणि खरं होते. मी अनुभवलेले, जे सगळ्यांचं करते ना त्याच्याकडं 10 हाताने येते, खरंच येते. आपल्याला काय वाटते माहिती का? मी करतो, आपण काय म्हणतो, माझ्या घराचं मी कमवणारी, तर आपण काय म्हणतो माहिती का? घरच्यांना काही काही लोक काय म्हणतात माहिती का? तुम्ही माझ्यामुळं खाता. तर खरंच आपण आपल्यामुळेही खात नाही. एखाद्या वेळेस मी ऑब्झर्व केलं की कधी कधी दिवसभर उपाशी राहावं लागते. काय अचानक हॉस्पिटलचं काम निघते, कशाचं काम निघते, जेवायला बसलेलं असलं तर ते ताट साईडला ठेवावं लागते आणि जावं लागते. मग आपण आपल्या मनानं खातो का? नाही खात ना. तर आपण आपल्या मनानं खात नाही, तसं त्यांनाही खाऊ घालत नाही. आपण त्यांच्या नशिबाचं आपण कमवत असतो. मग जर आपण प्रेमानं, अहंकारानं न राहता आपण जर म्हणलं चला भगवंतानं या निसर्गानं यांना खाऊ घालायची जबाबदारी जर आपल्यावर निवडली असेल, आपण खुश व्हायचं आणि ते काम करायचं. आणि खुशीनं जर काम केलं, चिडचिड नाही केली, राग नाही आणला, चांगल्या धर्मानं राहिलं, तर खरोखर खूप सारे पैसे येतात. आणि ते येतच नाही तर ते तुमच्याकडे राहतात बी. ओके, तुमच्या पैशाला तुमच्या आई वडिलाचा आशीर्वाद असला, घरात शांतता समाधानी असली तर 10 पट पैसे होतील.
ओके. आणि माझे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि खुश राहा आणि सगळ्यांना खुश ठेवा. ओके मित्रांनो, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घ्या स्वतःची काळजी.